नमस्कार मैत्रिणींनो, अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत. आज आपण बनवणार आहोत रव्यापासून छान आणि मऊ असा लुसलुशीत उपमा. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. उपमा बनवण्यासाठी मी 1 वाटी बॉम्बे रवा घेतलेला आहे. आता आपण रवा छान असा एकसारखा भाजून घ्यायचा आहे. थोडासा लालसर रंग येऊपर्यंत छान असा रवा एकसारखा भाजून घ्यायचा आहे. आता आपला रवा भाजून झालेला आहे. एका प्लेटमध्ये मी रवा काढून घेते. एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतले आहे. त्यानंतर त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा उडीद डाळ आणि 1 चमचा चणा डाळ घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर 1 चमचा आलं आणि कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा मिक्स करायचा आहे. कांदा छान लाल रंग येऊपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याला छान लाल रंग आलेला आहे. त्यानंतर 1 सुकी मिरची घालायची आहे. 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी गाजर आणि 1 वाटी बीन्स घालायचं आहे आणि वाटाणा 1 वाटी घालून छान असं परतून घ्यायचं आहे. थोडंसं लाल रंग येऊपर्यंत भाज्या एकसारख्या भाजून घ्यायच्या आहेत. त्यानंतर त्यात थोडंसं मीठ घालून भाज्या परतवायच्या आहेत. भाज्यांना कलर येण्यासाठी थोडं मीठ घालून परतून घ्यायचं आहे. 1 वाटी रव्यासाठी मी 3 वाटी पाणी घालते. चवीनुसार मीठ आणि साखर घालायचं आहे. मी 1 वाटी रव्यासाठी 3 वाटी पाणी घालते, कारण की छान असा मऊ लुसलुशीत उपमा होण्यासाठी रव्याच्या 3 पट पाणी घालायचं, म्हणजे उपमा मऊ लुसलुशीत होतो आणि कोरडा होत नाही. आता पाणी आपलं उकळलेलं आहे. उकळलेल्या पाण्यात थोडा थोडा रवा घालायचा आहे. रवा थोडा थोडाच घालायचा आहे. एकदम रवा घातल्यामुळे गाठी तयार होतात. सगळा रवा घातल्यानंतर छान असा उपमा परतून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ झाकण लावून तसंच ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून त्यात थोडंसं तूप घालून छान असं परतून घ्यायचं आहे. पाहू शकता आपला उपमा छान मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. आपण पाणी जास्त घातल्यामुळं आपला उपमा छान मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जास्त करायचा उपमा करताना, मग कोरडा होत नाही उपमा आपला आणि छान असा मऊ होतो. त्यानंतर आपण थोडी कोथिंबीर चिरून भुरभुरायची आहे. पाहू शकता आपला उपमा किती छान झालेला आहे आणि कलर पण छान आलेला आहे आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेला आहे.